वाढत्या वयाबरोबर शरीरात व्याधीही वाढतात. विशेषतः वयाच्या 40 नंतर वेगवेगळे दुखणे वाढते. त्यात पोट वाढलेले असते, वजन वाढते. तेच कमी करण्यासाठी आज आपण 5 सोपे व प्रभावी व्यायाम करणार आहोत, जेणेकरून पोट व पूर्ण वजन लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल. व व्हिडिओच्या शेवटी आहारासंबंधी काही पथ्येही सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, स्वास्थ्यानंदम मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. फॉलो अलॉंग व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्हीही सोबत सराव करा, म्हणजे प्रत्येक व्यायाम प्रकार हा तुम्हाला छान समजेल. तर सुरुवात करूयात. पहिला व्यायाम प्रकार, त्यासाठी दोन्ही पाय या पद्धतीने मोकळे करा. पायाचे पंजे आत ठेवा. पाठीचा कणा सरळ, गुडघे सरळ ठेवा. दोन्ही हात कानाजवळ. श्वास घ्या. श्वास सोडत हळूहळू आपल्या डाव्या पंजाला टच करा. श्वास घेत पुन्हा सेंटरमध्ये. श्वास सोडत उजवीकडे. जर तुमचा हात पायाच्या पंजाला पोहोचत नसेल तर तुम्ही गुडघ्यापर्यंत, जितकं तुम्हाला शक्य असेल तिथपर्यंत हात नेला तरीही चालेल. फक्त पाठीला गोल करू नका. पाठीला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कमरेपासून पुढे झुकण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पूर्ण शरीराला छान ताण जाणवेल. तर सुरुवात करूयात. श्वास घ्या. श्वास सोडत खाली. 1 2 3 4. तुम्ही पाहू शकता पोट खूप छान पद्धतीने एंगेज होतं. 5 6 7 8. जितकं पुढे जाता येईल तितकं पुढे जा. 9 10. श्वास घेत पुन्हा पूर्वस्थितीत या. या पद्धतीने तुम्ही 20-30 असे सेट करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त लवकर याचा फरक जाणवेल. दुसरा व्यायाम करणार आहोत. यात डाव्या हाताने उजव्या पंजाला स्पर्श करा आणि उजव्या हाताने डाव्या पंजाला स्पर्श करा आणि शक्य होईल तितकं पुढे झुका आपल्या कमरेपासून. आणि ज्या वेळेस आपण पायाला स्पर्श करू त्यावेळेस श्वास आपल्याला सोडायचा आहे आणि असं करत करत आपल्याला 10 काउंट करायचे आहेत. कंटिन्यू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. या पद्धतीने 10चे 3 सेट तुम्ही रिपीट करा. पुढचा व्यायाम करणार आहोत. दोन्ही हात एकमेकांमध्ये या पद्धतीने इंटरलॉक करा. पायाचे पंजे आत ठेवा. गुडघे सरळ ठेवा. पाठीचा कणा सरळ आणि श्वास सोडत सोडत पुढे आपल्याला यायचं आहे. चक्की चालन आसन. श्वास घेत शक्य होईल तितके मागे जा. श्वास सोडत सोडत पुढे या. साईडने एकदा पाहून घ्या. श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे. 1 2. जितकं तुम्ही पुढे जाल आणि मागे जाल तितकं पोटावर ताण येईल आणि मांड्या पूर्ण शरीर छान ताणले जाईल. तुम्हाला जास्त पुढे जाणं शक्य होत नसेल तर तुमच्या शरीर क्षमतेनुसार प्रत्येक व्यायाम प्रकार करा. शरीराला जास्त ओढून ताणून कोणताही प्रकार करू नका. कंटिन्यू. 3 4 5. आता हेच विरुद्ध दिशेने करूयात. 5 4 3 2
1. रिलॅक्स. यात फक्त आपण कोपर आपले फोल्ड होणार नाही याकडे लक्ष असू द्या. रिलॅक्स. दोन्ही पाय सेंटरमध्ये आणा आणि हळूहळू पायांना टॅप करा, जेणेकरून पूर्ण जो काही स्ट्रेच पायांमध्ये झालेला असेल तो निघून जाईल. अतिशय सोपे आणि सुरक्षित व्यायाम प्रकार आहेत. तुम्ही तुमच्या शरीरानुसार, शरीर कॅपॅसिटीनुसार प्रत्येक व्यायाम प्रकार करा. सेट जास्तीत जास्त रिपीट करण्याचा, 3 सेट रिपीट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला छान रिझल्ट मिळेल. आता पुढचा व्यायाम करूया. त्यासाठी पाठीवर झोपून घ्या. दोघी हात आपल्या मांड्यांखाली, पायांना सरळ ठेवा. आता पायाचे पंजे आत घ्या, गुडघे सरळ. श्वास घेत पायाला शक्य तितके वर उचला. दोघी पायांमध्ये 90 अंश होईल या पद्धतीने पायाला वर उचला. श्वास सोडत खाली. श्वास घेत डावा पाय वर. शक्य होईल तितका आपल्या छातीकडे पायाला घ्या. श्वास सोडत खाली. प्रत्येक व्यायाम प्रकार श्वासासोबत करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. तुम्ही पाहू शकतात पोट छान पद्धतीने एंगेज होतं. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. हळूवार हातांना रिलॅक्स करा. या व्यायाम प्रकारचे तुम्ही 10, 10, 10 असे 3 सेटमध्ये रिपीट करा. पुढचा 5वा व्यायाम प्रकार करणार आहोत, अर्ध पवनमुक्तासन. यासाठी दोन्ही हात मागे घ्या. दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करा. श्वास घ्या आणि श्वास सोडत उजव्या पायाला घट्ट पकडा आणि पायाने पोटावर दाब द्या. पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. श्वास घ्या. हात जेव्हा खाली जाईल तेव्हा श्वास घ्या आणि पायाला ज्यावेळेस आपण घट्ट पकडू त्यावेळेस श्वास सोडा. पायाने पूर्ण पोटावर दाब द्या, जेणेकरून पोट लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल. 3. 4. जर तुम्हाला गॅसचा त्रास असेल तर गॅसही पोटातून पूर्ण निघून जाईल. 5. 6. 7. 8. 9. 10. रिलॅक्स. आता रिलॅक्सिंग आसन करणार आहोत, मर्कट आसन. यासाठी दोन्ही हात खांद्यांच्या सरळ रेषेत श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही पाय उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे. या पद्धतीने शक्य होईल तितके पायांना खाली टेकवा, जेणेकरून कमरेतून जोही ताणतणाव असेल, कंबरदुखी असेल तर ती पूर्ण निघून जाईल. 5. 4. 3. 2. 1 आणि रिलॅक्स करा. या व्यायाम प्रकारानंतर तुम्हाला जर पूर्ण थकल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही एक 4 ते 5 मिनिटाचं रिलॅक्सेशन नक्की करा. पूर्ण शरीराला सैल सोडा. दीर्घ श्वास घ्या. हो, सोडा. 5 व्यायाम प्रकारांसोबत अतिशय महत्त्वाचा प्राणायाम म्हणजे कपालभाती प्राणायाम. पोट लवकरात लवकर कमी करण्यासाठी आणि पोटासंबंधी जेही तुम्हाला त्रास असेल, पोटदुखी होत असेल किंवा तुम्हाला खाल्लेलं व्यवस्थित पचत नसेल, तुमची पचनशक्ती कमी असेल, कॉन्स्टिपेशन यासारखे त्रास असतील तर तुम्ही हा प्राणायाम जरूर करा. तर कसा करायचा आहे, आपला पाठीचा कणा सरळ ठेवा, दोन्ही हात चिन मुद्रेत ठेवा आणि नाकाने श्वास सोडा. त्याच वेळेस पोटाला आत घ्या. या पद्धतीने हा प्राणायाम आपल्याला करायचा आहे.
यात पूर्ण पोटावर ताण येतो. तुम्ही 5 मिनिटे करून बघा, तुम्हाला त्याचा कशा पद्धतीने अनुभव येत आहे हे नक्की कळवा. पूर्ण पोटावर छान ताण येतो. पोटाची एक्स्ट्रा चरबी असेल, फॅट असेल, बॅड कोलेस्ट्रॉल असेल ते पूर्ण निघून जाण्यास मदत होते आणि शरीराचं फ्री डिटॉक्स देखील होतं. तर नक्की हा प्राणायाम 5 मिनिटे रोज करा. हा प्राणायाम कोणी करू नये ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, हृदयविकार आहे, हर्निया, पोटासंबंधी काही सध्या नुकतेच ऑपरेशन झालं असेल किंवा गर्भवती महिला असतील तर त्यांनी हा प्राणायाम करू नये. बाकी सर्वांनी हा प्राणायाम तुम्हाला पोट खाली असताना जेव्हाही शक्य असेल तेव्हा जरूर करा. बेस्ट टाईम हा सकाळी किंवा संध्याकाळी पोट रिकामं असताना करा. तर 5 व्यायाम प्रकारांसोबत हा प्राणायाम देखील जरूर करा. आता आपण जे 5 व्यायाम प्रकार पाहिलेत यांचे 10-10चे 3 सेटमध्ये रिपीट करा. कंटिन्यू 30 दिवस या पद्धतीने तुम्ही व्यायाम करा. यासोबतच आहाराचे काही पथ्य सांभाळा. त्यात साखर, साखरेचे पदार्थ, मैदा, मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, बाहेरचे पॅकेट्स, फूड्स पूर्ण बंद करा, जेणेकरून पोट आणि वजन लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल. घरचे खा. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या फळभाज्या, पालेभाज्यांचा आपल्या आहारात समावेश करा. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल आणि तुमचे पोट आणि वजन कमी करण्यास नक्कीच त्याचा फायदा होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमचे नक्की अनुभव शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, योग करा. हरिओम.